रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. शिक्षक कॉलनी येथे 1 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक नमो उद्यानाचे दिमाखात उद्घाटन. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नमो उद्यान असे होणार नामकरण. इनामदार आणि बनसोड. शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि हक्काच्या विरंगुळ्याची बातमी आहे. या भागातील 23 गुंठे ओपन स्पेस खुली जागामध्ये तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून साकारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक नमो उद्यानाचे भव्य उद्घाटन नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड आणि गटनेते हारुणभाई इनामदार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिनांक 20 मे 2026 रोजी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे, नगरसेवक बाळासाहेब गाडवे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे नाव देणार असे या कार्यक्रमादरम्यान बोलताना ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी महत्त्वाची घोषणा केली. शिक्षक कॉलनीतील या नमो उद्यानास स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नमो उद्यान असे नाव देण्यात येत असल्याचं त्यांनी जाहीर केले. या नामकरणामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे. कामाच्या दर्जाबाबत तडजोड नाही. नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड. रिपीट. कामाच्या दर्जाबाबत तडजोड नाही. नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड. नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की शिक्षक कॉलनी भागाचा विकास आणि नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देणे हे आपले प्राधान्य आहे. आज रोजीपर्यंत या भागातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे आणि नालीची कामे लवकरच पूर्ण करणार आहोत. या उद्यानाचे काम पूर्णपणे अत्याधुनिक आणि दर्जेदार दर्जाचे केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती. या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने दैनिक लोकमतचे केज तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार मधुकर शिरसाट, पत्रकार प्रकाश मुंडे, पत्रकार तात्या गवळी, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्र MD घुले सर, अंधारे सर, कराड साहेब, मेजर धिवार साहेब, इंजिनियर इनामदार साहेब, प्रमुख नागरिक आणि कार्यकर्ते शेख खय्यूम, मयूर टकले, विकास बिक्कड, धिवार मामा, आमिर इनामदार, रोडे भैया तसेच गुत्तेदार केंद्रे आणि केज नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप अत्यंत सोहळ्यापूर्वक झाला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार MD घुले सर यांनी मानले. या उद्यानामुळे शिक्षक कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठीच हे उद्यान एक उत्तम केंद्र ठरणार आहे. केजच्या वैभवात आणखीन एक भर पडणार असून दर्जेदार आणि अत्याधुनिक सुविधांचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नमो उद्यान 3 महिन्यात पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात येईल. या उद्यानाचा फायदा केज शहरासह तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. या उद्यानाचे काम अत्यंत नियोजन पद्धतीने आणि दर्जेदार क्वालिटीचे होणार आहे. यामध्ये कसलेही प्रकारची तडजोड केली जाणार नाही अथवा हैगय होणार नाही. आम्ही केजवासियांना दिलेल्या शब्दाचा वचनपूर्तीकडे वाटचाल करत आहोत. गटनेते हारुणभाई इनामदार. आपल्याला 1 कोटी रुपये नमो उद्यानासाठी मंजूर झाले. मग नमो उद्यान करायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला. मग आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केला की हा भागामध्ये आपल्या स्वतःची मालकीची नगरपालिकेच्या मालकीची 22 गुंठे जागा आहे. त्या आरक्षित जागेत आम्ही रजिस्ट्री म्हणजे आमच्या नावानं करून घेतली, त्याची नोंद केली, 7/12 तयार केला, सगळ्या गोष्टी करून एक जागा सुंदर वाटली. याला रस्त्याची कनेक्टिव्हिटी होती, म्हणजे बीड रोडवरून मध्ये येणारा 30 फुटाचा रोड आहे कनेक्ट आणि उमरी रस्ता हा त्याला कनेक्ट आहे. म्हणजे आपल्या अख्ख्या गावातली लोक जरी इथं आले तरी त्यांना इथं येण्यासाठी दळणवळणाचे साधन आहे, रस्ता कनेक्टिव्हिटी आहे आणि त्या रस्त्यानं सगळी लोक गावातली बी येऊ शकतात आणि बीड रोडच्या पलीकडल्या भागातली लोक सुद्धा इथं येऊ शकतात. म्हणजे एक मध्यवर्ती ठिकाण आणि ज्याला रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि जागा आमच्या मालकीची आहे असं आणि या परिसरामध्ये ह्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही ही जागा निवडली. या लोकांनी सुद्धा मोठ्या मोठ्या मनानं सहकार्य केलं आणि या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाच्या समोर हा विषय गेल्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून याला मान्यता दिली
परंतु हे काम करीत असताना, या भागामध्ये काम करीत असताना, या लोकांना काम करीत असताना आज मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आमच्या नेत्या सुमित्राताई पवार असतील, पालकमंत्री आपल्या, आणि या भागामध्ये काम करणारे जे सगळे नेतृत्व ज्यांच्या विचारानं किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या अडीअडचणीला आम्ही त्यांचं मदत घेतो, असे या भागाचे आमदार नमिताताई असतील, खासदार रजिताई पाटील असतील, या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असतील, सन्माननीय आमचे नेते आडसकर साहेब असतील, अंकुशरावजी असतील, सगळ्या लोकांचा चर्चा केल्यानंतर सगळ्यांनीच त्याला मदत करण्याचा शब्द दिला आणि आम्ही सुद्धा तेवढ्या ताकदीनं हा प्रोजेक्ट कसा पूर्ण होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ही न करता एक चांगले काम करणारा, ज्याचा गार्डनिंग मधलं खूप अनुभव आहे, असे आम्हाला कॉन्ट्रॅक्टर बी केंद्र साहेब भेटले. त्यांच्या मिसेस त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. तर त्यांच्याकडे बघून आम्ही सगळं त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की एकदम उत्तम नाव घेण्याजोगं ह्या नमो उद्यानचं निर्माण केलं जाईल आणि या नमो उद्यानला आज कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव आम्ही देण्याचा ठराव घेतलेला आहे आणि या नमो उद्यानला कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे नमो उद्यान, कारण आम्ही ज्यावेळेस जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढलो तर त्यावेळेस साहेबांचा फोटो लावून आम्ही लोकांसमोर गेलो, आमचे विचार लोकांसमोर घेऊन गेलो, आमच्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर घेऊन गेलो. मग त्यावेळेस कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेब असतील, कैलासवासी विमलताई मुंदडा असतील, गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, या सगळ्यांचे विचार घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊन लोकांसमोर प्रश्न मांडले. लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि त्या प्रेमाला, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता अविरतपणे आज 42-43 महिने झाले आम्ही एकदम उत्तम शहराचं काम आणि चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी करीत आहोत आणि त्याचीच एक पावती म्हणून आज या उद्यानाला कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचं नाव देण्याचं आम्ही ठरविलेलं आहे आणि त्यामुळं मुंडे साहेबांचं नाव अजरामर आहे, राहणार आहे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. परंतु या निमित्तानं एक भागामध्ये त्यांचं नाव नेहमीसाठी त्या गार्डनला असल्यामुळं आपल्याला त्या पद्धतीनं त्यांचा सन्मान करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आला. आता 2 मोठे युनिट केस शहरामध्ये मुंडे साहेबांच्या नावानं झालेले आहेत. एक गोपीनाथरावजी मुंडे सभागृह, त्याचं सुद्धा कागदोपत्री पूर्ण करण्याची कारवाई करण्याचं काम करण्याचं भाग्य आम्हाला भेटलं आणि आम्ही त्या भाग्यातून ते सुद्धा पूर्ण झालं आणि दुसरं काम या ठिकाणी झालं. आणि आदरणीय आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांनी ह्यासाठी खूप आम्हाला त्यावेळेस त्यांनी मदत केली आणि याच्या पालकमंत्री सुद्धा खूप मदत करीत आहेत आणि केजचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळे मिळून एक केजच्या विश्वासाला पात्र राहून काम करूयात. हातात हात घालून केजचं पुरोगामित्व आपण जपूयात आणि केजचं सौंदर्य सगळे मिळून आपण जपूयात आणि सगळ्या समाजाच्या लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना, कानाकोपऱ्यातील लोकांना केज माझं आणि मी केजचा ह्या उक्तीप्रमाणे आपण सगळे मिळून काम करूयात. आणि हे लोकांच्या भागातल्या लोकांना विनंती करतो की तुम्ही स्वतः लक्ष द्या, चांगलं काम करून घ्या. गुत्तेदारासंग कुठल्याही पद्धतीची क्यू करायची आवश्यकता नाही आणि गुत्तेदाराला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं एकदम तुमचं नाव होईल, मुंडे साहेबाच्या नावाचं भान ठेवून या ठिकाणी तुमच्या पद्धतीनं काम करा, एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पूर्ण आमचे सहकार्य राहील आणि त्याबद्दल कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु कामामध्ये जर फुकारपणा झाला, काही व्यवस्थितपणा नाही झाला त्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या शिक्षेत सुद्धा पात्र राहावं लागेल. यासाठी मी तुम्हाला सांगतो की सगळे काम चांगले करून घ्या, आमच्याकडून तुम्हाला 1% सुद्धा तकलीफ होणार नाही. खरं सांगायचं म्हणलं तर कुठल्या भागात विकास करायचा किंवा कुठल्या भागात नाही करायचा असं आम्ही ध्येयच ठेवलं नाही. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी कामं करत गेलो आणि वार्ड क्रमांक 6 मध्येही साहेब स्वतः उभा होते. जरी ते त्यावेळेस पराजित झाले असले तर प्रामुख्याने जास्तीत जास्त निधी ह्या वार्डात कसा टाकता येईल आणि केलेल्या लोकांनी जे मतदान केलंय त्याला कसा न्याय देता येईल या पद्धतीने आम्ही काम करत आलो. इथल्या लोकांच्या फार तक्रारी नव्हत्या, कारण फक्त पाण्याचा इथं प्रॉब्लेम आहे, कारण लाईनच नाही, पाण्याची लाईन नाही. तर निश्चितच आता 127 कोटी रुपयाची पाण्याची सुद्धा योजना अंतिम टप्प्यात आहे. अगदी लवकरच आपल्याला ती पण मिळेल. आणि वरचे काय झालेले रस्ते असतील, बाळासाहेब आहेत त्यांच्या वार्डात, आणि 98 लाखाचा एवढा मोठा उमरी रोड झाला. तक्रार करायसारखं काहीच राहिलेलं नाही, खूप सारं काम झालेलं आहे. आम्ही केजमध्ये काम करत असताना पक्ष जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करत आहोत आणि आम्ही दिलेला शब्द होता की सुंदर केज होण्यासाठी या ठिकाणीच
आम्ही जेव्हा शहनिशा केली निधी आल्यानंतर आदरणीय आमदारताईंच्या प्रयत्नातून किंवा शासनाच्या प्रयत्नातून जो काही निधी आला तो योग्य कुठे युटिलायझेशन केला जाईल, कुठेही जातीभेद न करता तिकडे न नेता इकडे न नेता योग्य काय ठिकाण राहील हा आम्ही डिसिजन घेतला आणि नंतर या ठिकाणी आम्ही हे नमो उद्यान करण्याचं भूमिका मांडली आणि ते आज अंतिम टप्प्यात आपण त्याचं उद्घाटन करत आहोत. तर हे तर झालंच, हरित केज, सुंदर केज, स्वच्छ केज, पाणी सुंदर असलेलं केज असं देण्याचं आमचं स्वप्न आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आम्ही डिवायडरमध्ये सुद्धा केज अतिशय चांगलं दिसावा, सुंदर दिसावा, लोकांच्या हिताचे काम व्हावं एवढंच आम्ही काम करतो. आणि निश्चितच हे काम करीत असताना तुम्ही सगळेजण आमच्या सोबत असतात, तुम्ही सगळे सल्लागार म्हणून आणि तुमचा आशीर्वाद असाच कायम आमच्या पाठीशी राहावा एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय आडसकर साहेब असतील, आदरणीय आमदारताई असतील, आदरणीय रजनीताई पाटील खासदार साहेब असतील, आदरणीय बजरंग बाप्पा खासदार साहेब असतील, सगळे आम्ही एकत्र होऊन केजचं चांगलं होण्याचं स्वप्न बघतो आणि त्याच्यातून आपण सगळी वाटचाल करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत राहतात त्यामुळे धन्यवाद मानते आणि आज या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करते. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.